तोंडाची डबल चव वाढवणारं मस्त असं चटपटीत तिखट झणझणीत असं हिरव्या मिरचीचं लोणचं आज बनवलेलं आहे। कसं बनवलं आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। त्यासाठी इथे एक प्लेट भरून मी मिरच्या घेतलेत आणि सगळ्यात अगोदर मिरच्या स्वच्छ धुवून एका सुती कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत। लक्षात ठेवा मिरच्या चांगल्या सुकवून घ्यायच्या, म्हणजे त्यावरती अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे, नाहीतर लोणचं लगेचच खराब होतं। तर सगळ्यात अगोदर मिरचीची सगळी देठं मी काढून घेते आणि दोन प्रकारच्या मिरच्या असतात, तिखट आणि कमी तिखटाच्या। तर कोणतीही मिरची लोणचं बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। सगळ्या मिरच्यांची देठं काढून झाल्यानंतर मिरची चिरताना बघा मी कशा पद्धतीने चिरते। मधून असा कट मारून उभी मिरची चिरून घेतली। अगदी सहज कोणीही बनवेल एवढी सोप्यात सोपी रेसिपी मी आज तुम्हाला बनवून दाखवलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि यासाठी जो मसाला लागणार आहे तो सुद्धा घरीच बनवलाय। मिरच्या चिरून झालेत, आता पटकन मसाला बनवायचा आहे। यासाठी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी सगळ्यात अगोदर घालते 1 चमचाभर बडीशेप। आणि बडीशेप थोडासा हलकासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आपल्याला, जास्त पण लालसर होईपर्यंत नाही भाजायची। हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर पहा याच पॅनमध्ये 1 चमचाभर मी मेथी घातलेली आहे, म्हणजे मेथी दाणे घालायचे 1 चमचा। मेथी भाजायला जरासा वेळ लागतो, त्यामुळे सगळ्यात अगोदर मी इथे मेथी दाणे घातलेत। आणि आता त्यानंतर 2 चमचे घालायचे आहेत जिरे। विकतचा मसाला असतो ना त्यापेक्षा पण भारी चव लागते घरी बनवलेल्या मसाल्यांची। त्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हा कधी लोणचं बनवायचं असेल तेव्हा मी विकतचा मसाला न वापरता घरीच अशा पद्धतीने मसाला तयार करत असते। जिरे सुद्धा थोडासा हलकासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि लक्षात ठेवा गॅसची फ्लेम कमी ठेवायची, म्हणजे मसाले व्यवस्थित भाजले पण जातात आणि करपत नाहीत। आता यामध्ये घालायची आहे मोहरी। मोहरी सुद्धा बघा 2 प्रकारच्या असतात, एकदम बारीक आणि मोठी, कोणतीही मोहरी वापरू शकतो आपण। मोहरी घातल्यानंतर एखादा मिनिटभर हे व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचे। भाजलेलं सगळं मिश्रण थंड झाल्यानंतर बारीक करून घेतले पहा। आणि जास्त पण एकदम बारीक पावडर नाही करायची, थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं हे। आता यामध्ये घालायची आहे हळद, 1 चमचाभर हळद घातली आहे ती मी। त्यानंतर 1 चमचाभर भाजलेल्या बडीशेपची पूड घालायची आहे। आणि आता घालायचं आहे चवीनुसार मीठ। याला कलर येण्यासाठी इथे तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तरीही तुम्ही वापरू शकता, पण मिरचीचंच लोणचं बनवते त्यामुळे इथे मी तिखटाचा वापर केलेला नाही। तर सगळ्यात अगोदर हे मिक्स करून घ्यायचे। एकदम मस्त चटपटीत लोणचं होण्यासाठी इथे बघा पॅनमध्ये मी 1 पळी भरून तेल घातलेलं आहे आणि तेल जरासं गरम करून घ्यायचं। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान असे फुलले की 1 चमचाभर मी चिरलेला लसूण घालते। जिरे आणि लसणाचा खमंगपणा लोणच्यामध्ये उतरतो आणि मस्त एकदम चटपटीत अशी चव लागते, शिवाय स्वाद सुद्धा भारी येतो। त्यामुळे जिरे लसणाची फोडणी मी नेहमी देत असते। त्यानंतर बघा आता मी गॅस बंद केलेला आहे, कारण पॅन सुद्धा गरम आहे, तेल सुद्धा गरम आहे। आणि या गरम तव्यामध्येच आता हे जे वाटण बनवलं होतं मसाल्याचं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घ्यायचं। तर थोडंसं हे असंच मी थंड होण्यासाठी ठेवणार आहे। मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि इथे पहा मी अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि आता हे लिंबू पिळून यामध्ये घालते, म्हणजे मस्त असे आंबूस चव लागते लोणच्यामध्ये। लिंबू जर घालायचं नसेल तर थोडीशी आमचूर पावडर घातली तरी चालेल। पुन्हा एकदा चांगलं हे मिक्स करून घेतलं आणि हा जो मसाला आहे तो सगळा व्यवस्थित असा मिरचीमध्ये भरताना दाबून भरायचा। या अगोदर सुद्धा लोणचं बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत, पाहिले नसतील तर नक्की पहा। आणि ही रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील। सगळ्या मिरचीमध्ये हा मसाला मी व्यवस्थित भरून घेते।
एक वर्षभर तरी हे लोणचं अजिबात खराब होत नाही, चांगलं व्यवस्थित टिकतं आणि गेल्या वर्षीचं सुद्धा माझं बरंचसं मिरचीचं लोणचं अजून शिल्लक आहे. त्यामुळे आत्ता फक्त तुम्हाला रेसिपी दाखवण्यापुरतं एक प्लेटभर मिरचीचं लोणचं मी बनवून दाखवलेलं आहे. तर आता हे ठेवताना एखाद्या हवाबंद काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित चांगलं राहतं. चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.